लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने वसुहत्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आल्याच्या नंतर आता वसुहत्या पुढे नंदिनीला ट्रॅप करण्यासाठी नवीन जाळं रचणार. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की वसुहत्या आणि रम्या ह्या दोघीजणी आता मुद्दामून नंदिनीला टॉन्ट मारत असतात की 24 तासाची मुदत मागून घेतली होतीस, 24 तासात तुला काही करता आलं नाही, काही जमलं नाही, तुझा पुरावा फिरला वगैरे वगैरे. त्यावर आता काव्याने त्यांना चॅलेंज केलं आहे की मी आता तुमच्या विरोधात पुरावा शोधेन आणि जर मला पुरावा सापडेल ना, आणि ज्या दिवशी सापडेल ना, पुरावा तर सापडेलच, पण ज्या दिवशी सापडेल ना त्या दिवशी तुम्ही लक्षात ठेवा तुमची गाठ माझ्याशी आहे. मी आणि वसुहत्या तुम्ही, काव्याचं ते रूप तुम्ही बघाल जे आजपर्यंत कोणीच पाहिलेलं नाही, ना आईवडिलांनी ना इतर कोणी. तर आता इथे नंदिनीला मात्र बिचारीला खूप वाईट वाटतं आहे, कारण घरात फक्त कलेश कलेश कलेश, रोज उठायचं भांडण करायचं, रोज उठायचं भांडण करायचं, हेच सगळं घरामध्ये सुरू आहे. तर आता जीवा तिला समजावून सांगतोय की नको एवढं वाईट वाटून घेऊ, सगळं काही तुझ्यामुळेच नाही होतं आहे. आणि ज्यांना वाटतं की भांडण तुझ्यामुळे होतं त्यांना वाटू देत ना, काय फरक पडतो. इतरांच्या वाटण्याचा आपल्यावर फारसा प्रभाव पडून घ्यायचा नाही. ज्याला जे वाटतं त्याला ते वाटू देत. आपल्याला दुसऱ्याला काय वाटतं याच्याशी घेणं देणं ठेवायचंच नाही. तर आता इथे कसं बसं करून करून आता काव्याने फायनली पुरावा मिळवलेला असतो, ते सुद्धा पार्थच्या मदतीने. मग आता काव्य आणि पार्थ सगळ्यांना आता तो पुरावा दाखवतात. आता तो पुरावा म्हणजे थोडक्यात काय असतो, मिथुन काकाच्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ असतो तो बेसिकली त्यांना सापडलेला असतो. त्याबरोबर आता मात्र इथे वसुहत्या जी असते ती पूर्णपणे घाबरलेली असते, कारण त्याच्यामध्ये तिने बोललेले शब्द स्पष्ट रेकॉर्ड झालेले असतात आणि घरातलं लोकेशनसुद्धा दिसत असतं, कारण पिहूच्या हातात फोन खाली पकडलेला असतो. तर आता मात्र इथे रम्या तरीही हिंमत करत असते. ती म्हणते की खोटं आहे हे सगळं, माझी आई असं करूच शकत नाही, आईला ट्रॅप करण्यासाठी तुम्ही हे सगळं मुद्दामून केलं आहे, तुम्ही हे सगळं एडिट वगैरे केलं आहे, मला माहिती आहे ना, माझी आई असं करूच शकत नाही. त्याबरोबर लगेचच आता काव्य एक खणखणीत मुस्काटात रम्याच्या लावून देते आणि मग म्हणते आता बरोबर वाटतंय, आता नीट व्हिडिओ बघ, आता कदाचित तुला तो व्हिडिओ खरा आहे हे पटेल. त्याबरोबर आता रम्या ही काव्यावरती आवाज चढवते, तर काव्य ही तिच्यावर तिच्यापेक्षा जास्त आवाज चढवते आणि सांगते हळू बोलायचं माझ्याशी, आवाज मलाही वाढवता येतो. त्याबरोबर लगेचच आता इथे काव्या ही म्हणायला लागते, वसुहत्या आणखीन काही बोलायचं आहे का तुम्हाला, आतापर्यंत माझ्या ताईची काहीही चूक नसताना तुम्ही प्रत्येक गोष्टीत तिला दोषीदार ठरवलंत आणि ती काहीच बोलू शकली नाही, कारण तिला घरामध्ये भांडणं नको होती, पण तुम्ही मात्र प्रत्येक वेळेस माझ्या बहिणीला टार्गेट केलं. पण आता बोला, काही उत्तरं अजून शिल्लक आहेत तुमच्याकडे, अजून काही घरामध्ये भांडणं लावायची आहेत, अजून कोणाला फसवायचं आहे, विक्रम काकांनी किती विश्वास ठेवला होता तुमच्यावर. त्याबरोबर आता वसुहत्या ही काहीच बोलत नसते, तर विक्रम काका म्हणत असतात ताई हे सगळं काय आहे, खरंच तू हे सगळं केलंस, अगं इतक्या खालच्या थराला जाऊन तू वागशील असं कधीच वाटलं नव्हतं मला, ही माझी वसुताई असूच शकत नाही. अगं माझी वसुताई समोरच्याला जीव लावायची, समोरच्याचं ऐकून घ्यायची, समोरच्याची मदत करायची, पण हे सगळं काय आहे, अगं तू तुझ्याच भाच्याच्या बायकोला किडनॅप करण्याचा ट्रॅप रचलास. बरं किडनॅप केलंस तर केलंस, नंतर लग्न मंडपात बघितलंस ना काय काय घडलं ते, तरीही तू दीपकला सांगितलं नाहीस नंदिनीला सोडून द्यायला, तिच्याही आयुष्याचं वाटोळं करत होतीस त्या दीपक बरोबर तिचं लग्न लावून देऊन, आणि इकडे पार्थच्याही आयुष्याचं वाटोळं, त्याचं लग्न काव्याबरोबर झाल्यानंतर. त्याबरोबर आता काव्या ही पार्थकडे बघायला लागते, तसा पार्थ लगेच मध्ये बोलतो नाही माझ्या आयुष्याचं वाटोळं झालेलं नाही आहे, माझी बायको चांगली आहे, कारण माझ्या बायकोने आज तिच्या बहिणीची इतकी मदत केली आहे आणि घरात जो काही एवढा मोठा गैरसमजाचा पेच उभा राहिला होता तो सुद्धा तिने सोडवला. त्याबरोबर काव्याला पार्थवरती प्राऊड फील होतं. तर काव्या लगेच पार्थला म्हणते लगेच हे सगळं बोलण्याची गरज होतीच. आता ती अर्थात हळू बोलत असते, तिचा आवाज कोणाला येत नसतो, फक्त पार्थ ऐकत असतो. पार्थ म्हणतो हो मग असं कशाला माझ्याकडे बघितलं, आता खोलीत गेल्यावरती नंतर मला सुनावलं असतं लगेच तुमचे बाबा असं बोलले म्हणून, मग बोलावं लागलं मला. काव्य म्हणते पुरे राहू दे. त्याबरोबर नंदिनी म्हणायला लागते वसुहत्या तुम्ही फक्त माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केलात, पण मी जे खरं आहे ना ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सत्य कितीही अंधारात असलं तरीसुद्धा सूर्याचा प्रकाश तिथपर्यंत पोहोचतोच आणि ते लख्ख दिसायला लागतं. त्याबरोबर आता मात्र मालिनी काकूसुद्धा म्हणतात विक्रम अजूनही घ्यायची आहे का तुम्हाला तुमच्या बहिणीची बाजू, नाही म्हणजे घ्यायची असेल तर माझी काही हरकत नाही या, घ्या तुमच्या बहिणीची बाजू तुम्ही घ्या, कारण मला काही घेणं देणंच पडलेलं नाही आता तुमच्या बहिणीशी. बघताय ना माझ्या मुलांच्या आयुष्याचं काय वाटोळं करून ठेवलं आहे ते तुमच्या बहिणीने,
नाही, अजून जर काही बाकी असेल ना तुमच्या बहिणीची बाजू घेण्याचं, तर घेऊन टाका तुमच्या बहिणीची बाजू. आता वसुहत्याबद्दल मुद्दामून मालिनी काकू असं म्हणत असतात आणि सतत विक्रम काकांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हावी यासाठी त्या म्हणत असतात, तुमची बहीण आणि तुमचीच बहीण. त्याबरोबर आता लगेचच रम्यासुद्धा म्हणायला लागते, तुम्ही सगळे मुद्दाम माझ्या आईला दोष देताय. त्याबरोबर नंदिनी आता रम्याला म्हणते, रम्या हे बघ, तू सुद्धा एक हुशार, चांगली, सुशिक्षित, शिकलेली मुलगी आहेस. IT सेक्टरमध्ये काम करतेस. तुला मी सांगायची गरज नाही आहे की काय गोष्टी एडिट करून मिळतात आणि काय गोष्टी एडिट करून नाही मिळत, आणि हे सगळं एडिट करून घेण्याची मला काही हौस नाही आहे, कळलं ना. त्याबरोबर आता लगेचच इकडे आता जीवाला खूप राग येतो रम्याचा. सतत ती म्हणत असते एडिट केलं. त्यावर तो म्हणतो, हा जा, केलं आम्ही एडिट. काय करशील? जा, केलं एडिट. मी करून घेतलं हे सगळं एडिट. काही पर्याय आहे तुझ्याकडे? काही पुरावा आहे की मी हे एडिट करून घेतलं आहे म्हणून? सांग, काय करणार आहेस? त्याबरोबर आता रम्या म्हणत असते, जीवा हे तू जे काही बोलतोयस ना ते चुकीचं आहे. पहिला तर तू लहान आहेस माझ्यापेक्षा. जीवा म्हणत असतोय, जाग तू, लहान मोठा हे सगळं तू मला शिकवायची गरज नाही आहे. आधी मोठ्यासारखं वागायला शिक, मग मला अक्कल शिकवायला, समजलं ना. त्याबरोबर आता जीवा इतकं वाईट म्हणजे रम्याला घालून पाडून बोलतो की आता रम्याला खूप राग येतो. पण वसुहत्या तिला सांगते, रम्या गप्प बस. त्याबरोबर रम्या गप्प बसते. आता सगळ्यांनी इतकं सुनावल्यानंतर वसुहत्या तिच्या रूममध्ये निघून येते. इतकी चिडलेली असते वसुहत्या की सगळ्या खोलीची तोडफोड करून टाकते. मग अगदी महागडे शोपीस म्हणू नका, आरसे म्हणू नका, ब्लँकेट, बेडशीट, उषा, सगळं अगदी इकडे तिकडे सगळं अस्ताव्यस्त खोली करून टाकते. आणि मग आता म्हणत असते की काहीही झालं तरी मी नंदिनीला नाही सोडणार. इतक्या वर्षांपासून मी विक्रमला माझ्या ताब्यात ठेवलं होतं. माझ्या म्हणण्याप्रमाणे तो चालत होता. माझ्या हातातली बाहुली होता माझा भाऊ म्हणजे. पण आज या नंदिनीमुळे त्याचे डोळे उघडले आणि आता मी या नंदिनीला नाही सोडणार. पहिला तर हिच्या बापाने माझा नवरा गेलेला, माझ्या मुलीला अनाथ केलं, आणि आता ह्या दोघी बहिणी मिळून माझं आयुष्य उद्ध्वस्त करायच्या पाठी पडल्यात. एका बहिणीने माझ्या मुलीचं प्रेम हिसकावून घेतलं, तिच्या वाटचं कुंकू स्वतःच्या कपाळावर लावून रोज मिरवते, आणि दुसरी मला घरात सुखाने जगू देत नाही. आता बस. आता मी ह्या नंदिनीचा असा बंदोबस्त करणार आहे ना की हिलासुद्धा प्रश्न पडला पाहिजे की हिच्या आयुष्यात हे सगळं कसं घडून बसलं आणि का घडून बसलं, मीच का, हा प्रश्न हिला पडेल. रोज मृत्यूची भीक मागत राहील नंदिनी, पण ना तिला मृत्यू येणार आणि ना तिला चांगलं आयुष्य जगता येणार. त्याबरोबर आता रम्या विचारते, आई नक्की तू काय ठरवलंयस? काय करणार काय आहेस तू एवढं? त्याबरोबर वसुहत्या सांगते, मी काय करणार आहे ना रम्या, हे कधीच कोणाला सांगत नाही. मी जे करणार असते ते केल्याच्या नंतर आपोआप त्याची कृती दिसते. आता वसुहत्याने असं म्हटल्याबरोबर रम्याला टेन्शन येतं की नेमकं वसुहत्या काय करणार आहे. तर आता इथे वसुहत्या पुन्हा एकदा दीपकला कॉल करते आणि दीपकला सांगते, दीपक मी जे सांगते ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐक. घरातल्या सगळ्यांना ही गोष्ट कळून चुकलेली आहे की तूच नंदिनीला किडनॅप केलं होतंस आणि हे सगळं मी तुला करायला लावलं होतं. त्यामुळे आता खोटं बोलून काहीसुद्धा उपयोग नाही आहे. खरं तर आता सगळ्यांच्या समोर आलेलंच आहे. त्यामुळे आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ना की नंदिनीला जन्माची अद्दल घडली पाहिजे, आणि असं काहीतरी केलं पाहिजे ना की ती न्यायसुद्धा मागू शकणार नाही. तिला स्वतःची लाज वाटली पाहिजे, तिने स्वतःहून आत्महत्या केली पाहिजे. त्याबरोबर आता दीपकला ती विचारते, तुला कळतंय ना मला काय सांगायचं आहे? त्यावर दीपक तिला सांगतो, कळलं मला, सगळं व्यवस्थित कळलं, काळजी करू नका. तुरुंगात नवीन मित्र झाला होता माझा, ज्याचे सगळे 2 नंबरचे धंदे आहेत, आणि जवळच त्याचं गोडाऊनसुद्धा आहे माल वगैरे ठेवण्याचं. तिथे कोणी जात येत नाही, ते गोडाऊन रिकामच असतं. त्यामुळे त्याचा वापर करून घेता येऊ शकतो मला. मित्राला हाताशी धरतो आणि सर्व काही अगदी व्यवस्थित करतो. तुम्ही सांगितलं आहे तसंच. आणि काळजी करू नका, माझं काम करून झाल्याच्या नंतर मी अंडरग्राऊंड होईन, कोणाला सापडणारच नाही, आणि नंतर पुन्हा इकडे कधीच फिरकणार नाही, इकडे येणारच नाही. मी जाऊन कायमचा बेंगलोरला शिफ्ट होईन आणि तिकडेच सेटल होईन. त्याबरोबर वसुहत्या म्हणते, ठीक आहे, तुला सेटल होण्यासाठी जो काही पैसा लागेल, जितका काही खर्च लागेल, इथून पळण्यासाठी जे काही लागेल तुला, ते सगळं मी पुरवेन. आणि जोपर्यंत तुझं तिकीट कन्फर्म होत नाही तोपर्यंत तू माझ्या एका फार्म हाऊसवरती राहा. तिथे कोणी जात येत नाही, तिथे बांधकाम थोडं बाकी आहे, पण तुला राहण्या इतकी जागा नक्कीच व्यवस्थित तयार आहे. त्याबरोबर तो म्हणतो, ठीक आहे, जर तिकडे जागा आहे तर मी तिकडे जाऊन राहीन, काहीच हरकत नाही आहे. नाहीतर ज्या मित्राबरोबर मी हे काम करणार आहे त्याच मित्राबरोबर मी राहीन. त्याबरोबर आता वसुहत्या सांगते, असा कुठेच राहू नकोस की जिथे तुला पकडण्याची शक्यता आहे. म्हणूनच सांगते, माझ्या त्या फार्म हाऊसवरती जाऊन राहा. ते फार्म हाऊस कोणालाच माहीत नाही आहे.
म्हणजेच विक्रम, मालिनी, पार्थ, जीवा, रम्यालासुद्धा ते फार्म हाऊस माहीत नाही आहे. ते फार्म हाऊस माझ्या नवऱ्याने घेतलं होतं, पण त्याच्यानंतर तो मेला आणि त्यामुळे मी पुन्हा कधीच तिकडे गेले नाही. त्यामुळे ते फार्म हाऊस तुझ्या लपण्यासाठी अगदी सेफ आहे. त्याबरोबर तो म्हणतो ठीक आहे, मग तुम्ही मला त्याचा पत्ता पाठवून ठेवा. मग आता इकडे हा विचार करायला लागतो की काय करता येईल आपल्याला. नंदिनीला बोलवायचं कसं त्या गोडाऊनपर्यंत. गोडाऊनवर आल्याच्या नंतर काय करायचं हे सगळं तर त्याचं ठरलं आहे, पण गोडाऊनवर बोलवण्यासाठी काहीतरी मार्ग शोधून काढावा लागेल. मग त्याला आठवतात ती म्हणजे आनंद निवासमधली लहान मुलं आणि त्यातली नंदिनीची सगळ्यात लाडकी जुई. आता जुईला किडनॅप करायचं असा ट्रॅप इकडे दीपकने लावलेला असतो आणि त्यासाठी आता ज्या वेळेस संध्याकाळी सगळी मुलं बाहेर खेळत असतात बरोबर त्याच वेळेस तो तिथे जातो. आता दीपक ह्या आधी तिथे काम करत असल्या कारणामुळे सगळी लहान मुलं त्याला ओळखत असतात आणि लहान मुलांना माहीत नसतं की नेमकं काय घडलं आहे, दीपकला जेल वगैरे झाली होती, काहीच नाही. त्यामुळे तो सगळ्या मुलांना चॉकलेट्स देतो आणि मुद्दाम तो एक चॉकलेट कमी घेऊन येतो आणि जुईला सांगतो, अगं बाळा संपली सगळी चॉकलेट, तू चल माझ्याबरोबर, मी तुला बाहेरच्या बाहेर चॉकलेट घेऊन देतो आणि तू मग पुन्हा ये. आता जुई पटकन त्याच्याबरोबर जायला तयार होते. ती त्याच्याबरोबर जाते आणि त्याच संधीचा तो फायदा घेतो आणि तिला किडनॅप करतो. तर आता इथे जीवा हा नंदिनीला सांगत असतो की आता तर सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडलं आहे ना, आता तर वसुहत्याचं सत्य सगळ्यांना कळलं, बाबांचाही राग निवळला आहे, मग अजून तुला काय दुःख आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा अहो असं कसं विचारू शकता तुम्ही, माझं अजून काय दुःख आहे. जरी घरात मी सत्य बोलते हे जरी उघड झालं असलं तरीसुद्धा बाबांना किती वाईट वाटलं त्यांची बहीण खोटं बोलत असल्याचं. माझ्यावर अविश्वास दाखवला त्यांनी, या गोष्टीचं सुद्धा त्यांना खूप गिल्ट आलं आहे, दुःखी झालेत ते. त्याबरोबर आता जीवा म्हणत असतो, हे बघ एखादा व्यक्ती जर चुकत असेल तर त्याला त्याची चूक लक्षात आणून देणे हे आपले कर्तव्य आहे. एखाद्या माणसाला जर कळत नसेल, त्याने डोळ्यावर पट्टी बांधून घेतली असेल तर त्याला डोळ्यावरची पट्टी सोडता येत नसेल तर त्यात आपण काहीच नाही करू शकत. जेव्हा ती पट्टी आपोआप गळून पडते तेव्हाच त्याला सत्य दिसतं आणि सत्य दिसल्याच्या नंतर त्यांची अवस्था अशीच होते. थोडा वेळ दे त्यांना, आपोआप स्वतःहून ते या सगळ्यातून बाहेर पडतील. तर आता इतक्यात नंदिनीचा फोन वाजतो. नंदिनी फोन उचलते तर तो फोन दीपकचा असतो. आता नंदिनी पटकन फोन कट करणार असते तर दीपक तिला सांगतो, हे बघ ऐक ऐक ऐक, फोन कट करू नकोस, जुई खूप लाडकी आहे ना गं तुझी. त्यावर नंदिनी म्हणते, तू गप्प बस रे, तुला काय करायचं आहे, नको त्या चौकशा, ज्या कामासाठी बोलवलं होतं ते काम तर तू केलेलं नाही आहेस. त्यावर दीपक सांगत असतो, अगं पण मला माझ्या मालकाने जे काम सांगितलं आहे ते मी अगदी चोख केलं आहे. नंदिनी विचारते म्हणजे. त्यावर तो सांगतो, मी जो पत्ता पाठवतो त्या पत्त्यावर पोहोच, जर जुई जिवंत हवी असेल तर, नाहीतर काळजी नको करूस हां, माझं खूप प्रेम होतं ना तुझ्यावर, त्यामुळे मी तिचं प्रेत तुझ्यापर्यंत पोहोचण्याची सगळी सोय करून ठेवेन. आणि कोणाला सांगू नको हे सगळं, कारण माझा माणूस आधीच जुईच्या मृत्यूची सगळी तयारी करून रेडी आहे. जर तू काहीतरी अतिहुशारी करण्याचा प्रयत्न केलास की जुईचा जीव गेला हे समजून जा. त्याबरोबर आता मात्र नंदिनीचा नाईलाज होतो आणि ती दीपकने ज्या ठिकाणी तिला बोलवलेलं असतं त्या ठिकाणी जायला तयार होते. ती जात असते. जीवा आता तिला बघतो बाहेर जाताना. आता विचार करतो, अरे थोड्या वेळापूर्वी ही नर्वस होती आणि आता घराबाहेर जाते. जीवा नंदिनीला विचारतो, नंदिनी कुठे जातेस. त्यावर आता नंदिनी उडवाउडवीची उत्तर देते, नाही इथेच जाऊन येते जरा मार्केटमध्ये. जीवा म्हणतो, यावेळी अगं दुपार आहे ही, यावेळेस तुला काय घ्यायचं आहे मार्केटमध्ये. नंदिनी सांगते, आनंद निवासला जाऊन येते जरा. जीवा म्हणतो, अगं सुट्टीवर आहेस ना तू मग. त्याबरोबर नंदिनी म्हणते, अचानक थोडं महत्त्वाचं काम आहे, आले ना जाऊन पटकन. जीवा सांगतो, जा. आता नंदिनी जशी घराबाहेर पडते जीवासुद्धा तिच्या मागोमाग घराबाहेर पडतो, कारण याआधी नंदिनी ज्यावेळेस एकटी गेली होती त्यावेळेस दीपकने तिला खोटं ठरवलं होतं. मग यावेळेस तसं काही घडू नये म्हणून जीवा तिच्या मागावर आलेला असतो. आता नंदिनीला ही गोष्ट माहीत नसते. तर इथे आता दीपकचा जो विद्रूप दिसणारा मित्र असतो त्याने जुईला पकडलेलं असतं वरती बॅल्कनीत नेऊन आणि तिथून त्याने तिला खाली सोडलेलं असतं आणि ती आता पूर्ण जीवाच्या आकांताने ओरडत असते, सोड मला, आतमध्ये घे मला, सोड मला, आतमध्ये घे मला, वाचवा मला. इतक्यात तिला नंदिनी दिसते. त्याबरोबर ती नंदिनीच्या नावाने जोरजोरात हाका मारायला लागते, नंदिनी ताई मी वरती आहे, इकडे लवकर ये, नंदिनी ताई मला पकड, मला वाचव. त्याबरोबर नंदिनी धावत तिकडे चाललेली असते. इतक्यात दीपक मागून येतो आणि तो तिचा हात पकडतो. त्याबरोबर नंदिनी दीपकला सांगते, काय करतोस तो मूर्खपणा, सोड तिला खाली, अरे पडेल ती, उतरव. त्याबरोबर दीपक सांगतो, ती तर नाहीच जगणार,
पण आता तू पण नाही वाचणार. आणि मग आता दीपक हा नंदिनीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनी ओरडत असते, आता सोड मला, वाचवा कोणीतरी. त्यावर तो तिला सांगतो, इथे कोणीच नाही येणार अगं, या भागात कोणी फिरकतसुद्धा नाही. त्याबरोबर आता जीवा त्या ठिकाणी आलेला असतो. एकदम डॅशिंग एंट्री जीवाने घेतलेली असते आणि कूट बदडतो दीपकला. आणि त्यानंतर आता जीवा दीपकच्या मित्राला, जो वरती उभा असतो, त्याला विचारतो, वरती येऊ का, त्या मुलीला तूच खाली सोडशील. त्याबरोबर मग मात्र दीपकचा मित्र पण घाबरतो आणि आता तो सुद्धा जुईला पटकन खाली सोडून देतो. बिचारी मुलगी खूप घाबरलेली असते. ती नंदिनीला येऊन घट्ट मिठी मारते. तर जीवा सांगतो, आता ही रडारड सगळी जी आहे ना ती आपण बाहेर जाऊन करू, पहिले इथनं बाहेर पडा. त्याबरोबर आता त्या दोघी तिथून बाहेर पडेपर्यंत दीपक तिकडनं पळून गेलेला असतो. जीवा त्याचा पाठलाग करायला जात असतो, पण नंदिनी त्याला म्हणते, आधी आपण त्याच्या पाठीवर नको जायला, आधी पहिले मला घरी घेऊन चला. त्याबरोबर जीवा आता नंदिनीला विचारतो, तू ठीक आहेस ना. नंदिनी सांगते, हो मी व्यवस्थित आहे. जुईला विचारलं जातं तर ती सांगते, हो मी पण ठीक आहे. मग आता पहिलं जुईला घेऊन ते लोक घरी येतात. तर आता दुसरीकडे आपण बघतो की इथे काव्या ही बिचारी घरातल्यांचं सगळं व्यवस्थित करते. म्हणजे आता नंदिनीने तिला सांगितलं आहे की थोडे दिवस तू नंदिनी हो आणि काव्य तुझ्यातली पूर्णपणे बाजूला कर. त्यामुळे आता ती घरातल्या सगळ्यांचं खाया प्यायचं सगळं व्यवस्थित बघते, सगळ्यांशी प्रेमाने बोलते, चांगलं बोलते. दरम्यान ती तिचा अभ्यासही सोडत नाही आहे, साईड बाय साईड तिचा अभ्यासही मॅनेज करते. या सगळ्यात बिचाऱ्या काव्याची खूप दमछाक होते आणि म्हणजे तिचं माइंड पूर्ण डिस्टर्ब होतं आहे हे आता पार्थला कळलं आहे. मग आता पार्थ विचार करतो की काव्याचा माइंड फ्रेश करण्यासाठी, तिला जरा बरं वाटण्यासाठी काहीतरी स्पेशल तिच्यासाठी केलं पाहिजे. पण काय करायचं, फिरायला चल म्हटलं तर काव्या भाव खाईल, फिरायला तर ती येणार नाही, बोलेल माझा अभ्यास राहील वगैरे वगैरे. आणि ते तर खरंच आहे, त्यात एक्झाम तिची जवळ येते, फिरायला जाणं हा ऑप्शन नाही देशमुख. मग काय करता येईल बरं, असा आता पार्थ विचार करत असतो. दरम्यान त्याला सुचतं ते म्हणजे काव्याला त्याच्या हातचं बनवलेलं आवडतं फ्रूट सलाड. त्याबरोबर आता पार्थ लगेच किचनमध्ये जातो, मस्त सगळे फ्रूट्स कापतो, जितके फ्रीजमध्ये असतात तितके सगळे घेतो आणि त्याचं मस्त फ्रूट सलाड बनवतो. आणि आता रूममध्ये घेऊन आलेला असतो आणि काव्याला आता तो विचारतो की ह्याच्यात काय आहे गेस करा. काव्या म्हणते, मी लहान आहे का हो देशमुख. त्याबरोबर पार्थ म्हणतो, हो करावं गेस. त्यावर काव्या म्हणते, तुम्ही केलं आहे म्हणजे कस्टर्ड. त्यावर पार्थ म्हणतो, चुकलं. त्याबरोबर काव्या म्हणते, मग काय स्मूदी. त्यावर पार्थ म्हणतो, बाऊलमध्ये कोणी स्मूदी आणतं. त्यावर काव्य म्हणते, हो नाही हो जमत आहे, सांगा पटकन. त्यावर पार्थ सांगतो, हे बघा तुमच्यासाठी स्पेशल. त्याबरोबर काव्य खूप खुश होऊन जाते, कारण तिला एक्सेप्टेशनच नसतं ना. सध्या आता तिला फक्त सवय लागलेली असते रोज कामं करायची आणि तिच्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं आहे हे बघून तिला खूप स्पेशल फील झालेलं असतं. आणि काव्य पार्थला सांगत असते, खरंच देशमुख, खूप भारी सरप्राईज आहे तुमचं. मला वाटलं होतं की फक्त तुम्हाला भांडता येतं, पण तुम्हाला चांगलीही कामं करता येतात. काव्य असं म्हटल्याबरोबर पार्थ लगेच म्हणतो, झालं, मारला टोमना. एवढा विचार करून, एवढं म्हणजे स्वतःच्या डोक्याला बुद्धीला ताण घेऊन मी तुमच्यासाठी एवढं कष्टाने हे फ्रूट सॅलड बनवलं आणि तुम्ही लगेच मला टोमना मारला. आता काव्या पार्थबरोबर भांडत असते, पण पार्थबरोबर भांडता काव्याचा मूड चांगला होतो. ही गोष्ट पार्थच्या लक्षात येते. पार्थ मनात म्हणतो, चला ठीक आहे, माझ्याशी भांडल्यानंतर तरी यांना समाधान मिळतं ना, यांचं डोकं शांत होतं ना, काही हरकत नाही, भांडा किती भांडायचं आहे ते. आणि पार्थ फक्त ऐकत असतो, काव्या बोलत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.